हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरू बाग 12 महिन्यासाठी स्लरी शेड्यूल याविषयी परिपूर्ण माहिती देणार. यामध्ये पहिला महिना आहे, ही आहे पहिल्या महिन्यातली तुमची झाडाची अवस्था, राहती वाढ आणि मुळांची विकासासाठी. यासाठी तुम्हाला लागणारं साहित्य आहे. स्लरीसाठी शेण 20 किलो घ्यायचं, गूळ 2 किलो, सोयाबीन पीठ 5 किलो, उडीद पीठ 5 किलो, सुपर फॉस्फेट 4 किलो, सोबतीला IBA 5 ग्रॅम आणि 6BA 5 ग्रॅम. याचा फायदा होणार आहे छाटणीनंतर झाडाला नवीन फूट येण्यासाठी आणि पांढरी मुळी जोमात वाढण्यासाठी मदत होणार. महिना दुसरा, यामध्ये जैविक व अन्नद्रव्य उपलब्ध होणार आहेत. यामध्ये साहित्य लागणारे शेण 20 किलो, गूळ 2 किलो, तांदूळ तूर पीठ 5 किलो, सरकी पेंट 10 किलो, ताक 10 लिटर, ट्रायकोडर्मा 1 किलो, PSB म्हणजे फॉस्फरस सल्फायझिंग बॅक्टेरिया 1 किलो, KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया 1 लिटर. याचा फायदा होणारे जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होणार आहे. महिना तिसरा, यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त स्लरी. साहित्य शेण 20 किलो, गूळ 2 किलो, कोणत्याही डाळीचे पीठ 5 किलो, 9-24-24 1 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 7 किलो, सल्फेट ऑफ पोटॅश 25 किलो. याचा फायदा होणार, झाडांच्या फांद्या मजबूत होतात आणि फुलकळी निघण्यास मदत होते. महिना चौथा, फुलकळी आणि संजीवकाची स्लरी. साहित्य आहे शेण 20 किलो, गूळ 2 किलो, गोमूत्र 10 लिटर, ह्युमिक ॲसिड 500 ग्रॅम, 13-40-13 2 किलो, चिडोटेड मायक्रोन्यूटन 500 ग्रॅम. फायदा होणारे, कळी गळ थांबते आणि जास्तीत जास्त फुलांचे फळात रूपांतर होते. महिना पाचवा, फळधारणेच्या सुरुवातीची स्लरी. साहित्य शेण 20 किलो, गूळ 2 किलो, ताक 5 लिटर, 12-61-00 2 किलो, कॅल्शियम नायट्रेट 2 किलो, बोरॉन 250 ग्रॅम. फायदा, फळांची शिटिंग चांगली होते आणि फळगळती नाहीशी होते. महिना सहावा, फळांच्या वाढीसाठी आणि जैविक स्लरी. साहित्य शेण 20 किलो, गोमूत्र 15 लिटर, सरकी पेंट लिंबोळी पेंट 5 किलो, गूळ 2 किलो, ॲझोटोबॅक्टर 1 लिटर, PSB 1 लिटर. फायदा होणारे, फळांचा आकार नैसर्गिकरित्या वाढण्यास सुरुवात होते. महिना सातवा, फळांचा आकार व दर्जा वाढवणे. साहित्य शेण 20 किलो, गूळ 2 किलो, डाळीचे पीठ 4 किलो, 19-19 3 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो. याचे फायदे होणार आहेत, झाडांची पानांची कार्यक्षमता वाढून फळांना चांगला पोषक आहार मिळतो. महिना आठवा, फळांची फुगवण आणि चकाकी. यासाठी साहित्य लागणारे शेण 20 किलो, गूळ 2 किलो, 13-0-45 3 किलो, सल्फेट ऑफ पोटॅश 00-50 2 किलो, लिक्विड सीवीड एक्स्ट्रा समुद्र शेवाळ अर्क 500 मिली. याचा फायदा होणारे, फळांची गुणवत्ता जलद होते आणि फळाला आकर्षक रोग चकाकी येते. नववा महिना, यामध्ये महिन्यात तुमचा गोडवा आणि काढणीपूर्व स्लरी. साहित्य शेण 15 किलो, गूळ 3 किलो, ताक 10 लिटर, SOP 3 किलो, बोरॉन 200 ग्रॅम. फायदा, पेरूमध्ये गोडवा वाढतो, गर घट्ट होतो आणि फळ जास्त दिवस टिकते. सेल्फ लाईफ वाढते फळाची. महिना दहावा, काढणीनंतर विश्रांती ताण देणे. साहित्य शेण 25 किलो, गोमूत्र 10 लिटर, लिंबोळी पेंट 5 किलो, SHP 5 किलो, ट्रायकोडर्मा 1 किलो. फायदा, फळ काढणीनंतर झाडाला आलेला थकवा दूर होतो आणि झाड पुढील हंगामासाठी तयार होतं. महिना अकरावा, जमीन सुपीकता विश्रांती. साहित्य शेण 20 किलो, गूळ 2 किलो, ताक 5 लिटर, बेस्ट कंपोजर किंवा जीवाणूखते 1 किलो. फायदा, जमिनीतील सेंद्रिय कार्ब वाढते आणि मुळांना विश्रांती मिळते. महिना बारावा, पुढील छाटणी व बहाराची पूर्वतयारी. साहित्य शेण 20 किलो, गूळ 2 किलो, सोयाबीन पेंट 5 किलो, 10-26 2 किलो, ह्युमिक ॲसिड 500 ग्रॅम. फायदा होणार, याचा नवीन बहार धरण्यापूर्वी झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे. कालावधी, प्रत्येक स्लरी 30 ते 45 दिवसांनी अंतराने द्यायची. जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. वापरण्याची पद्धत, मिश्रण हे 200 लिटर पाण्यात गोणपाटाने झाकून ठेवा. रोज सकाळ संध्याकाळ काठीने डावीकडून उजवीकडे घड्याळाच्या काट्याप्रमाणे 3 ते 4 मिनिटे ढवळावे. संजीवकांचा वापर, IBA 6BA संजीवकांचा वापर करताना तुमच्या बागेची सध्याची अवस्था, वाढ, फुलगळी, फळांची अवस्था बघून वापर करावा. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अधिक माहिती हवी असेल पेरू बागेची लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत संपूर्ण शेड्यूल पद्धती
हा नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. 9657775960 यावर तुम्हाला संपूर्ण बागेची शेड्यूल मिळून जाईल. धन्यवाद.